सेवा तुझी गणेश सकला मती प्रकाशू म्हणे निवृत्ती रसू अवधारी तुझी शाहिरांना परवा एक सोपा प्रश्न विचारला, जमलं नाही. त्यांनी दासबोध आणला. त्यांनी मला सांगितलं संस्कृतची ही ओवी चिटोरीवर लिहून आणली होती, ही ओवी आहे. त्यांना ते जमलेलं नाही. त्यांना एक सोपा प्रश्न विचारलाय, गुरु थोर म्हणावा. आवर्जून सांगतोय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. सोपा प्रश्न आहे. शायरांना जमलेलं नाही. त्यांनी माझ्याकडे दासबोध सांगतात, ही ओवी चिटोरीवर लिहून आणलेली वाचून वाचून दाखवतात आणि मला शेवटपर्यंत त्यांचं उत्तर तर कळलं नाही. या प्रश्नाचं माझं उत्तर मी आज देऊन जाणार. या प्रश्नाचं उत्तर माझ्या मी आज देऊन जाणार आहे. आणि आवर्जून सांगतो, हो आल्यावर त्यांना सांगायचं, त्यांना म्हणायचं, जे तुम्ही सुरुवातीला म्हणता गेले वर्षभर त्याच विषयावर सचिन बुवा तुम्हाला प्रश्न विचारतोय, पण तुम्हाला ते लक्षात आलं नाही. आपलं मोदम गुरुर मूर्ती पूजा मोदम गुरुर पदम मंत्र मोदम गुरुर वाक्यम मोक्ष मोदम सद्गुरु. हे वाक्य गेल्या वर्षीपासून म्हणतात. इथंच माझं उत्तर आहे. तरी आज आल्या बुवांना आठवण करायची, त्यांना इथूनच सुरुवात करायला लावायची. बुवा सुरुवात तुमची बरोबर करणार आहे. हा म्हणायचं आहे काय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा कोणासी करावा. विषयासाठी माझा ऐकायचा म्हणून म्हणतोय शिवृदय हो, त्यांना सांगा बुवा ना, तर बाहेर घेऊन येते ना. तुम्ही सांगत नाही त्यांना परिपूर्ण विषय सचिन बुवा काय बोलतो, म्हणून ते एडार करतात आल्यावर. त्यांना सांगत जा सचिन बुवा काय म्हणतोय, शब्द ऐका. गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा कोणासी करावा. सरळ मार्ग सोपा, सरळ मार्ग सोपा नेहमी करावा. अहो उपदेश बहुमोलाचा या जीवनी आचरावा. वा म्हणतात तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी मनी. आता शेर गायला एवढा वेळ नाही म्हणून सांगतोय, लोकांनी मला थोडा वेळ दिला. तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची साऱ्या देवात देखणी. विषय का बुवा विषय, ओ लांजेवाले विषय घ्या खेडवाल्यांचा. येड लावलं नाही तुम्हाला आज तर सचिन बुवा नाव नाही म्हणायचं काय, म्हणतोय काय, गण गण गौरी सुताला गणदैवताला, गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. त्या गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. गणपती जवळ आले मग देवाने सुद्धा ब्रह्मांडामध्ये तयारी केलेली आहे की गणराया तुझे भक्तजन वाट पाहताय. मग गणाने या ठिकाणी तयारी केली आपल्याकडे येण्याची मित्रांनो. आणि ज्या वेळेस गणपतीनं घुंगरू बांधून हा खेळ खेळला त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड निनादून गेलेला आहे. तना तना नाचलाय गणराया माझा. याच खेळामध्ये संपूर्ण 33 कोटी देवाने पुष्पवृष्टी केलेली आहे की तुझ्या भक्तांना भेटून ये म्हणायचं आहे. काय आगमनाचे गण अनेक शाहीर निघाले. आपली संकल्पना वेगळी असते आणि नेहमी नवीन देण्याचा प्रयत्न. हो ऐका, गौरी सुताला गणदैवताला मी आज करतो ही वंदना वंदना.
नाचेता दादा या भांगना नाचेता दादा या भांगना पाय घुंगरू वाजे छन 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 नाचेता दादा या भांगना पाय घुंगरू वाजे छन 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 गौरी सुनाला गणदैवताला गौरी सुनाला गणदैवताला आज करतो ही वंदना वंदना नाचेता वंदना या भांगना वंदना या भांगना गुरुवाजी मधुर चंचला नाचेता वंदना या भांगना गुरुवाजी मधुर चंचला भांगना पाय घुंगुरवाजे छन छन नाया भांगना पाय घुंगुरवाजे छन छन म्हणून गणरायाने तयारी करून आपल्याकडे यायची. विषय कसा घालतोय, तुला निरोप देण्यासाठी तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी घेऊन येऊन येऊन भक्तांच्या भेटी गाठी येऊन भक्तांच्या भेटी गाठी यावे माघारी परतून पाठी यावे मागून परतून पाठी यावे माघारी परतून पाठी सगळे जण गणरायाच्या स्वागताला निरोप द्यायला त्याला समा झाले. सभांगण सजलेलं आहे, ब्रह्मांड सजलेलं आहे. गणरायाला म्हणताय तुझ्या लाडक्या भक्ताला भेट देऊन 1.5 दिवसाने 5 दिवसाने 11 दिवसाने कुणाचे 21 दिवसांचे असतात, पण तुला परत यायचं आहे म्हणून म्हणतोय. तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी घेऊन भक्तांच्या भेटी गाठी घेऊन भक्तांच्या भेटी गाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी विनंती करती मंगलमूर्ती विनंती करती मंगलमूर्ती अव तोडून या बंधना बंधना नाचे दादा नाचे दादा या भांगना पाय घुंगुरवाजे मधुर चंचला येई दादा या भांगना पाय घुंगुरवाजे छन चंचला नाचे दादा या भांगना पाय घुंगुरवाजे छन चंचला नाचे दादा या भांगना पाय घुंगुरवाजे छन चंचला देवा तुझ्याच आदनेवीन हाले ना सृष्टीचं पान म्हणूनच त्या आदिमायेन तुला दिला अग्रपूजेचा मान. विघ्न विनायक तू गणनायक घ्या जाणून या स्पंदना स्पंदना नाचे दादा गणपती नभांगणात नाचलेला आहे. वा चाल पण तुम्हाला ओळखी येतो, माझी पण नवीन आहे, मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. खालीवर होईल चालेल, तू दे बघू दे. साथी मेरे सुंदर माझी पण पोरीच म्हणून सांगतो. बुवाना मुद्दाम देतोय, लिव लिव लिवा बुवा गवलं लिव लिव लिवा आणि पुसली नाही तर मग हसा, म्हणजे उत्तर द्यायचे. परवाचं तुम्ही असं नाही आहे ना किल्ली जाणारा बुवा नव्हे म्हणून म्हणतो उत्तर. राधा म्हणे
माझ्या हिंदू देवदेवतांचा माझ्या समाजाचा आदर राखून गवळण, पण बोवाना टिचकी मारणारच आहे. ऐका, राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, ओलावी जीवाला या गो. एवढा झाला का तुमचा दाणा? राधा म्हणे नटखट हा, ओलावी जीवाला या गो. बदनाम झालायचो, बदनाम झालायचो आनंद किशोर. हो कसं वाटतंय? राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, लावीची मला जातो. राधा म्हणे नटखट हा, लावीची मला जातो. बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो हा किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर. अडवुनी वाट थोडीचो मार, उभाराही खेळुनी आडमार्गी गाठुनी, उभाराही खेळुनी आडमार्गी गाठुनी. काय सांगू आज याला नाला कंठ गाठुनी, गोड बोले भेटुनी मला कंठ गाठुनी, गोड बोले भेटुनी. वाजवी गोड ही बासुरी, कुंतले मन जादूगिरी, करून ताळे चोरावर मोर, करून ताळे चोरावर मोर. बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर. कंसाचा काळ नंदाचा बाळ, संबळ दृष्ट गाडुनी यमसदनी धाडुनी. पुतना मारी हा गिरधारी सारे असुर गाडुनी यमसदनी धाडुनी. ज्ञानी कवी अनुभवी गातो सचिन गाणी नवी, संत बसले ज्ञानी रसिक समोर. बदनाम झालायचो आनंद किशोर. आवर्ती घेतले म्हणून सांगतो तुमच्या रसिक जनांच्या या ठिकाणी गांगेश्वर मित्र मंडळाच्या बोलण्यानुसार सूचनेनुसार शाहीर नाही त्यांचाही मला अभिमान आहे म्हणून त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मित्रांनो तुम्ही द्यावी ही मला माझी तुमची सर्वांच्या चरणी विनंती आहे म्हणायचं आहे. खेळ नव्हे हा शाहीर पावन पद्याचा, इथे चालतो बोधबाला सत्याचा. उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा,
गणपती भगीरथ अकलेचं तारे तोडायचे नाही. परफेक्ट उत्तर असेल मान्य करणारा शाहीर आहे. ग्रंथ इथं उपस्थित तुमचा नसेल, फक्त नाव सांगायचं मला, ग्रंथ कुणाच्याही घरात असो, मान्य करणारा शाहीर आहे म्हणून सांगतो. मग सारे जारे जारे नको अकलेचे तोडू तारे, अरे जारे गड्या जारे नको अकलेचे तोडू तारे. जारे 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 नको अकलेचे तोडू तारे. जारे 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 अकलेचे तोडू तारे. इथे सांगतो कोणबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा विद्याचा, द्यावे अभ्यास करून. जारे 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 नको अकलेचे तोडू तारे. जारे 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 नको अकलेचे तोडू तारे. जारे 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 नको अकलेचे तोडू तारे. सारे गुरु घरी जा रे, फुकटचे नाही तोडायचे. मला वाटलं लय बुवा अभ्यासू एवढा दासबोध आणायचा आणि फुकटच्या ओव्या चिकटून आणून वाचून दाखवायच्या, तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्हाला कृष्णाचं स्वरूप सांगता आलेलं नाही. कांदा म्हणतात कांदा तुमचा असा बांधा करी बुवा. खोटी उत्तरं द्यायची नाही. त्यांना वाटतं मी लोकांची मन जिंकी, खोटी उत्तरं देऊन मन जिंकता येत नाही. शाहीर तुम्हालाही सांगतो, चांगले शाहीर आहात, घरंदाज आहात, स्वतः सांगतात खानदानी आहे खानदानी आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही काही गोट्या गेला आलोय म्हणून सांगतोय तुम्हाला. पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. दुसरी फेरी मित्रांनो बघून जा, खरी मजा बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे म्हणून सांगतोय. धन्यवाद. Thank you.